मग ती स्वभावाने इमोशनल होती का? म्हणजे एखाद्या छोट्याशा कारणामुळे आत्महत्या करेल वगैरे? नाही असं काहीच. देवी आहे, माझं काय चुकलं की माझ्यासोबत असा अतिप्रसंग घडला त्या पार्टीत आणि मी माझं सर्वस्व गमावलं. तो जो कोणी आहे त्याला मी नाही सोडणार. माझा गुन्हेगार कोण आहे हे मला कळायलाच हवं देवी आई. हाय स्वानंदी, मी आज मस्त हेल्दी सूप केलं होतं, सो म्हटलं तुला पण देईन थोडं, म्हणून तुझ्या रूमवर गेले होते. पण स्वानंदी मॅडम तिथे नव्हत्याच. मग माझ्या लक्षात आलं की तू इथे असशील. अँड सी, हिअर यू आर. हे घे, हेल्दी सूप फॉर गुड हेल्थ. अगं आज ना उशीर झाला ऑफिस मधून सुटायला आणि मग रूमवर आल्यावर जेवायचा कंटाळा मेस मध्ये, म्हणून मग हे हेल्दी सूप. आणि तुझं काय, तू आज कुठे गेली होतीस? माझं काय ठिकाण आहे, रोज पोलीस स्टेशनच्या चक्रा. सो काही न्यूज, काय डेव्हलपमेंट? काहीच नाही, पोलिसांना अजून काही सापडलंच नाहीये. शोध सुरू आहे एवढंच सांगितलंय. मला खरंच काही कळत नाहीये की मी का, माझ्यासोबत का घडला हा अतिप्रसंग. पोलिसांनी माझ्या गुन्हेगाराला अजूनपर्यंत शोधून नाही काढलंय. माझा गुन्हेगार मजेत जगतोय आणि मला मात्र जगायला एक एक दिवस स्वतःला तयार करावं लागतंय. समोर सगळं अंधार दिसतोय ग, काहीच कळत नाही. हे आयुष्य संपून टाकावं असे विचार येतात डोक्यात. स्वानंदी, जे झालं तुझ्यासोबत ते वाईट आहेच आणि आता समोर अंधार दिसणं साहजिक आहे ग. त्या पलीकडेही उजेड आहे आणि जगण्याची इच्छा संपून कसं चालेल ग. तो नीच माणूस ज्यांनी हे सगळं केलं तो मजेत जगतोय ना, आणि तू जगणार नाहीस. असं नाही करायचं स्वानंदी. आणि आता तर तू जगायचं आणि त्याला पकडवून त्याला त्याचं बाकीचं आयुष्य तुरुंगात सडत जगायला पाठवायचं, समजलं? आणि मी आहे ना, काहीही वाटलं तर माझ्या रूमवर ये, बोल माझ्याशी, बरं वाटेल तुला. थँक्यू. मॅडम मॅडम मॅडम, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. मॅडम, स्वाती तुमची खास मैत्रीण होती, तिच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी, काही प्रॉब्लेम वगैरे?